श्री राम विजय कथासार बालकांड अध्याय पहिला। वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वाल्मिकी ऋषीची कथा। वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र रचून वाल्मिकी ऋषी पुण्यवान झाला। तो पूर्वजन्मीचा खरा ब्राह्मणच होता आणि या जन्मातही ब्राह्मणच होता, पण वाईट संगत लागली। किरात लोकांच्या संगतीनं तो उन्मत्त झाला। त्याने सदाचार सोडला, तो वाटमाऱ्या करू लागला। पर्वताच्या दरीत तो राही। बायको व मुले यांचा परिवार होता। 12 गावे आसपास त्याने टेहळणी ठेवली होती। कोणी वाटसरू रानात सापडले की त्यांना तो ठार मारे, त्यांचे धन लुबाडून घे, बायकोचे व मुलांचे पोट भरे। अशा त्याने खूप हत्या केल्या। ब्राह्मणांचाही वध केला। त्याचे पाप फारच वाढले। त्याला सर्वजण वाल्या कोळी म्हणत असत। होता होता तो वृद्ध झाला। मुले मोठे झाले तरी त्यांची वाटमारी चालूच होती। रानात आडवाटेने तो टपून बसे। अचानक वाटसरूवर हल्ला करी। एकदा काय झाले, नारद मुनी त्या रानातून चालले होते। त्यांच्या सोबत आणखी ऋषी होते। वाल्याला टेहळणीवाल्यांनी साधू येत आहेत अशी वार्ता आधीच सांगितली। ते समोर येताच वाल्या शस्त्र उगारून त्यांच्या अंगावर धावला। साधूंना त्याने दटावून जे काही द्रव्य जवळ असेल ते मुकाट्याने टाका, नाहीतर प्राणास मुकाल, असे दरडावले। तेव्हा नारद मुनी पुढे झाले व त्याला म्हणाले, माझे एक वचन ऐक। तू वृद्ध झाला आहेस। तुझ्या हातून कितीतरी पापे घडली आहेत। तू पुष्कळ धन मिळवलेस, त्याचे वाटेकरी तुझे मुलगे आणि बायको आहेत का? पण तुझ्या पापाचा वाटा त्यातले कोणी घेईल का? म्हातारा झाल्यास मेल्यावर यमयातना होतील, तेव्हा कोण रे सोडविल तुझे बायको, तुझे मुले, तुझे धन? त्यावेळी तुझ्या कामाला येईल का? जा घरी जाणी विचार, तुझ्या पापांचे वाटेकरी कोण आहे? वाल्या चकित झाला। त्याला फार वाईट वाटू लागले। तो खरेच घरी गेला व बायकोला आणि मुलांना म्हणाला, मी फार पापे केली व तुमचे लाड पुरवले। त्या पापांचा वाटा कोणी घ्याल का? पत्नी व मुले लगेच म्हणाली, ते तुमचे तुम्ही पाहून घ्या, आमच्या पोटाला घाला म्हणजे झाले। कसे घालता ते आम्हाला काय करायचे आहे, पापांचा वाटा आम्हाला नको। हे ऐकून वाल्या दुःखी झाला। तो तात्काळ परत आला। नारद मुनींच्या पाया पडला। त्याला फारच पश्चाताप वाटू लागला। रडत रडत तो त्यांना म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला शरण आलोय, मला वाचवा। या पापांतून माझा उद्धार करा, मला मार्ग दाखवा। नारद मुनींनी विचार केला, हा नामजप करायला सुद्धा अधिकारी नाही। त्याला रामनाम सरळ सांगून काय उपयोग? रोज हा लोकांना ओरडून सांगतो, मरा। हाच शब्द वारंवार जर याने म्हटला तर राम राम असेच म्हणेल। ते वाल्याला म्हणाले, हे बघ, तू आता वाटमारी सोडून दे। एका जागी बस, मरा मरा असे सारखे म्हणत बस। प्रेमाने या नामाचा जप कर। वाल्याने अश्रूंनीच नारदांचे पाय धुतले। हातातले शस्त्र त्याने केव्हाच फेकून दिले होते। सर्व साधूंना त्याने दंडवत घातले। मग तो जवळच एका ठिकाणी बसला। तो मरा मरा असे सारखे म्हणू लागला। तो इतकी वर्ष तिथेच बसला की त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केले। आतून मरा मरा असा खोल आवाज येतच होता। पुष्कळ वर्षांनी नारद त्याच रस्त्याने रानातून जात होते। त्यांना तो शब्द ऐकू आला। वारूळ पाहिले व त्यांनी वारूळ उकरले व वाल्याला बाहेर काढले आणि त्याला समाधीतून जागे केले। तो उठला। भव्य दाढी वाढलेली, वृद्ध असूनही शरीर तेजस्वी झालेले, चेहरा एकदम प्रशांत,
त्याने पुन्हा नारदाचे पाय धरले. रामनाम उलट म्हणून सुद्धा त्याचा कायाकल्प झाला. तो ज्ञानी झाला. आता त्याला नारदांनी वाल्मिकी नाव दिले. नारदांना तो म्हणाला, गुरुनाथा, मला तुम्ही धन्य केलेत. तुमची कृपाच झाली. मी काय सेवा करू? तेव्हा नारदांनी आनंदाने व प्रेमाने त्याला उठवले व म्हटले, वाल्मिकी पुढे 60,000 वर्षांनी दशरथाचा पुत्र म्हणून विष्णू जन्म घेणार आहे. तो रामचंद्र म्हणून अवतार घेणार आहे. त्याचे चरित्र तू वर्णन कर. त्याला असे सांगून नारद मुनी निघून गेले. मग वाल्मिकीने शतकोटी श्लोक असलेले रामचंद्र प्रभूंचे दिव्य चरित्र वर्णन केले. ते इतके चांगले होते की स्वर्ग, भूलोक व पाताळ या तिन्ही लोकांत हा ग्रंथ आम्हाला हवा म्हणून भांडण झाले. तेव्हा ते त्रैलोक्य शंकराकडे गेले. शंकरांनी प्रत्येक लोकासाठी एक एक भाग दिला. पण रामचरित्राचे सार म्हणजे राम. हलाहल विष त्यांनी देवासाठी स्वतः प्राशन केले होते. त्यामुळे त्यांचा देह तप्त झाला होता. पण रामनामाचा जप ते करू लागले. तेव्हाच शरीराची आग थांबली, गळ्याची आग थांबली. पार्वतीलाही या गोष्टीचे नवल वाटले. तेव्हा कैलासनाथ शंकरांनी ती रामकथा पार्वतीला सांगितली. रामनामाचा केवढा हा महिमा! शंकरही आनंदाने रामनाम मुखी धारण करतात. गरुडाने पाताळात नागांना हीच कथा सांगितली. अगस्त्यांनी कदली वनात ऋषींना सांगितली. ही पुरुष वर्षात हनुमंताने वानरांना सांगितली. ब्रह्मदेवाने मग नारदांना सांगितली. बद्रिकावनात व्यासांनी ऋषींना सांगितली. हीच कथा श्रीधर कवींनी प्राकृतोव्यांत रचून सांगितली आहे. श्रीधर कवींनी असे म्हटले आहे की अबाल वृद्धांना समजेल अशा सोप्या प्राकृतात रामकथा वर्णन केली आहे. ती सर्वांनी प्रेमाने लक्षपूर्वक वाचावी. रामविजय ग्रंथाचे एकदा पारायण केले तरी तो रघुनाथ भक्तांचे इष्ट मनोरथ पुरविल. पहिला अध्याय समाप्त.